नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि BK भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, एक दिवसा अगोदर म्हणजे परवाच्या दिवशी एक व्हिडिओ आला आणि त्याची न्यूज सगळीकडे पसरायला लागली. आणि तो जो एक व्हिडिओ होता तो एकंदरीत राजकारणाला, जो महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ना, त्याला असं वेगळ्याच पद्धतीनं एक त्याला डिवचलं, ठीक आहे, चिमटा काढला. तर त्या व्हिडिओबद्दल किंवा त्या संपूर्ण गोष्टीबद्दल मला त्या दिवसपासून बोलावं वाटलं, परंतु माझ्याकडं जे वेळ होती ते पुरेशी नव्हती. पण नंतर तो जो व्हिडिओ पाहिलो, ठीक आहे, सविस्तर पाहिलं आणि त्यानंतर म्हटलं यावरती बोलणं अत्यंत आवश्यक आहे, आपले विचार मांडणं अत्यंत आवश्यक आहे. मी कोणाला यामध्ये डायव्हर्ट नाही करत आहे किंवा मी कोणावरती काही थोपवून नाही देत. हे माझे ओपिनियन आहेत, माझे मत आहेत, माझे विचार आहेत आणि मला बोलण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. या व्हिडिओमध्ये सुद्धा तेच घडतं आहे की बोलण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. तर मग कसं? ठीक आहे, कुणाल कामरा जो एक स्टँडअप कॉमेडी करणारा व्यक्ती एक असा व्हिडिओ बनवतो की जो महाराष्ट्राचं राजकारण त्यापासून पूर्ण हालून जाते आणि जे सत्तेत असलेले किंवा सत्तेच्या बाहेरचे सगळेजण त्याच्यावरती आपापले ट्विट करतात, आपापली प्रतिक्रिया देतात वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी. आता तो व्हिडिओ काय म्हणलं, मी एकटा पाहण्यापेक्षा चला तुमच्यासोबत तो व्हिडिओ पाहू, जेणेकरून मला प्रतिक्रिया द्यायला सोपं होईल, तुम्हालाही दाखवायला सोपं होईल. मी एकतर पहिल्यांदा व्हिडिओ प्ले करावा, नंतर तुम्हाला मी काहीतरी बोलावं माझ्या मनातलं, तसं नाही, सोबत व्हिडिओ पाहूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. ठीक आहे, चला एडिटर, चला प्ले करा, पहा तर व्हिडिओ. जज के ऑर्डर में लिखा है जो इन्होंने महाराष्ट्र की इलेक्शन से किया है, जज के ऑर्डर में लिखा है, बोलना पड़ेगा. यहाँ पे इन्होंने पहले क्या किया, शिवसेना बीजेपी से बाहर आ गई, फिर शिवसेना से बाहर आ गई. बराबर एनसीपी से बाहर. पहिल्यांदा बीजेपी मधून शिवसेना बाहेर आली, शिवसेनेतून शिवसेना बाहेर आली. अगदी बरोबर आहे. काय सब कंफ्यूज हो गए. चालू एक जन ने किया था, बराबर, वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने, वहां से आते हैं. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा. स्पेसिफिक व्यक्तीला टार्गेट केला जातं. ठीक आहे, स्पेसिफिक व्यक्ती मी बोलतो याच्यावरती. आंखों में चष्मा, हाय एक झलक दिखलाए, कभी गुवाहाटी में छुप जाए. मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय मंत्री नहीं वो दल बदलू है, और कहा क्या जाए. जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए. मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए. तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहे. ठीक है, बोलूया आपण याच्यावरती. चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चष्मा, हाय. याला गाण्याचं जे स्वरूप दिलंय ना, जे गाण्याचं रूप दिलंय ते सुद्धा खूप चांगलं आहे. ठीक आहे, त्यांच्या याच्यातून चांगलं आहे, याच्यावरती आपण बोलूच. ठीक आहे मित्रांनो, त्यानं जे काही बोललंय, ठीक आहे, त्यानं जे काही बोललंय ना, आणि गद्दार कोण यावरती जे व्हिडिओ बनवल्या जात आहेत त्यावरती आपण बोलणारच आहोत. ठीक आहे, पुढं आहे का. सोचो ना, मतलब ये पॉलिटिक्स है इनकी. परिवारवाद खत्म करना था, किसी का बाप चुरा लिया. क्या रिप्लाई होगा भाई. मैं मिलूँ कल तेंदुलकर के बेटे को, बोलूँ कि आजा भाई लंच पे मिलते हैं, आधा घंटा तेंदुलकर की तारीफ करूँ और बोलूँ कि देख आज से पर वो मेरा बाप है, तू ढूंढ ले कोई ऑन द वे. मित्रांनो, तुम्हाला सांगावं वाटते की बा या ठिकाणी हे जे काही महाराष्ट्राचं प्रकरण होतं आणि ह्या प्रकरणावरती जे काही बोलल्या गेले आणि जे काही व्हिडिओ त्यांनी बनवलं, ठीक आहे, कुणाल कामरानं, ह्या सगळ्या व्हिडिओ बनवल्यानंतर कोणी गद्दार आहे का, खरोखर शिंदे गद्दार आहे का, त्याच्या डिफेन्समध्ये कोणी व्हिडिओ बनवत आहे, कोणी आपापली प्रतिक्रिया देते, मला जिथपर्यंत वाटतं आहे मित्रांनो, तो गद्दार आहे नाही आहे हा एक वेगळा प्रश्न. ठीक आहे, परंतु त्यांनी त्या पद्धतीनं शिवसेना तोडायला नव्हती पाहिजेत असं मला तरी वाटतं आहे. ठीक आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून म्हणजे जेव्हा शिवसेना तुटली तेव्हापासून महाराष्ट्राचं जे राजकारण हेंदळ्या पद्धतीचं आणि घाणेरडं झालंय, गलिच्छ राजकारण झालंय ना, सांगता कठीण नाही आहे. ठीक आहे, एवढं गलिच्छ राजकारण झालंय.
कोणताही व्यक्ती आज अगोदर थोडाफार तरी राजकारणावरती थोडासा विश्वास बसायचा, थोडासा एक काहीतरी कुतूहलता असायची, पण त्या राजकारणामध्ये काही आता कुतूहलता नाही राहिलं. सगळं गलिच्छ राजकारण बनवल्या गेले आणि महाराष्ट्राकडे राजकारणाच्या दृष्टिकोनातून चांगल्या पर्स्पेक्टिव्हनं पाहिल्या जात होतं अगोदर, पण आज पाहिल्या जात आहे का? नाही पाहिल्या जात आहे. मला मान्य आहे की समजा यांना किंवा गुदमरल्यासारखं होत असेल, उद्धव ठाकरेच्या हाताखाली काम करावं नसेल वाटत. मी उद्धव ठाकरेच्या फेवरचं बोलत नाही आहे. माझं कोणी त्याचे मी 4 पैसे घेतले नाही, ते काही माझं कोणी लागत नाही आणि माझे काही रिश्तेदार नाही, ठीक आहे. परंतु मला जिथपर्यंत वाटतं की बा यांनी जेव्हा शिवसेना फोडल्यानंतर यांनी काय करायला पाहिजे होतं, आपला 40 लोक जे काही गेले ते बाहेर निघाल्यानंतर वेगळा पक्ष निर्माण करायला पाहिजे होतं, ठीक आहे. वेगळा पक्ष जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरेंनी तयार केला तशा पद्धतीनं नवीन पक्ष तयार करून त्या ठिकाणी सत्ताही डिस्ट्रॉय करायला पाहिजे होती, सत्ताही कोसळू द्यायला पाहिजे होती आणि नव्यानं इलेक्शन घ्यायला पाहिजे होतं, नव्यानं निवडणुका लढवायला पाहिजे होत्या आणि त्यानंतर नवीन सत्ता बसवायला पाहिजे होती, असं मला तरी वाटतंय, ठीक आहे. हे एक प्रकारचं गद्दारीचं सिम्बॉल आहे आणि आयुष्यभर एकनाथ शिंदेच्या हा टॅबवरती किंवा आयुष्यभर हा एकनाथ शिंदेच्या एकंदरीत त्यांच्या क्रेडिटवरती, एकंदरीत त्यांच्या जे काही इमेज आहे त्याच्यावरती हा सिम्बॉल असेल गद्दारचा. हा मिटणार नाही, आयुष्यभर मिटणार नाही असं मला तरी वाटतंय. मित्रांनो, जेव्हा त्यांनी तोडून फोडून तिकडून पळाल्यानंतर मग तिकडून आल्यानंतर कुणाला भेटले, कुणाला नाही भेटले, कोण कसं गेलं, काय गेलं, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि दुसरी गोष्ट NCP तोडण्याची सुद्धा हिंमत तयार झाली आणि आता इथून कुठचं राजकारण कशा पद्धतीने घेतलं जाईल, कशा पद्धतीने राजकारण हे डिवसल्या जाईल आणि सर्वसामान्य माणसाचा या राजकारणावरती विश्वास बसेल की नाही बसेल, कोण कशा पद्धतीनं घरातल्या घरात तोडफोड करतोय, तोडमरोड करतोय माहिती नाही. असं राजकारण महाराष्ट्रात तरी अगोदर नव्हतं, ठीक आहे. जे काय एखाद्याचे सूत्र नाही पटत, एखाद्याच्या गोष्टी नाही पटत, तिथून निघा बाहेर, स्वतःचा पक्ष तयार करा आणि स्वतःचा पक्ष तयार केल्यानंतर त्या ठिकाणी पुढचं प्रेझेंट करा, ठीक आहे. हे सगळं ठीक आहे, परंतु अख्खा पक्षाच्या पक्षात घेऊन जाणं हे मला तरी नाही पटलं. माझं असं मत आहे, माझे असे विचार आहेत. तुम्हाला काय वाटते? तुमचे काहीसे विचार वेगळे असू शकतात आणि ते माझ्या मतांशी तुम्ही सहमत असलेच पाहिजे असंही नाही. तर व्हिडिओ नक्की आवडला असेलच अशी मला आशा आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा इतरांना सुद्धा. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशा. तर काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.